असते ग आई, हवी एक सासूबाई. लक्ष्मी घराला येई, हवी मला सासूबाई. नाके डोळी नीटस वागाया सोबरी, ओलांडून मापती नांदो आमुच्या घरी. सासू मुख पाहण्याची झाली या जीवाला घाई, मन हेच गीत गाई, हवी एक सासूबाई. जशी असते ग आई, हवी एक सासूबाई. सासु सर्वभूतेषु लक्ष्मीरूपेण संस्थितः. नमस्तस्यै नमस्तस्यै सासुबाई नमो नमः. सासूबाई. ही माझी पहिली संक्रांत आहे, तेव्हा माझ्या तिन्ही सुनांसाठी मी त्यांच्या नकळत स्पेशल तिळाचे लाडू बनवलेत. एक मिनिट. जाणून घ्यायचंय ना? ऐक, या 3 लाडवांपैकी एका लाडवामध्ये मी चांदीचं नाणं घातलंय. तिळाच्या लाडूत चांदीचं नाणं कशासाठी? ते नाणं जिला मिळेल ती माझ्याकडे काहीही मागू शकते. घ्या. मी मोठी सून आहे ना, मग मी उचलू का पहिला लाडू? काही हरकत नाही, उचल. बरं. मी अभिलाषा, जर असा एवढा विचार करत राहिलीस ना तर तुला एकही लाडू उचलता येणार नाही. तू शेवटपर्यंत विचारच करत बसशील. तू देवाचं नाव घे आणि उचल लाडू. हो. झालं? हाच देऊ? हो हो. घ्या. आता बघा बरं त्याच्यात काय आहे. ज्यात अहो, लाडू फोडायला मदत करा ना जरा. अभिलाषा, लाडू तूच फोडायचायस.
चांदीचं नाणं मिळालं मला. अरे वा! वा, क्या बात आहे. अहो, अभिलाषा कॉंग्रॅट्स. माग, आज तू जे काही मागशील ते मी तुला देईन. तुम्ही खरंच मला मी जे काय मागीन ते देणार आहात का? माग. अभिलाषा, ही चांगली संधी हातातून जाऊ देऊ नकोस हा. काहीतरी चांगलंसं मागून घे, घड्याळ वगैरे. आणि हो, जे काय मागणार आहेस ते विचार करून माग. हा? वहिनी, हा. अजून किती वेळ घेणार आहात? पटकन बोलून मोकळ्या व्हा. नाही, मागायचं म्हणून मी नक्कीच काहीही मागणार नाही. अगदी बरोबर आहे वहिनी. घाई करू नका. जे काही मागायचे ते विचारपूर्वक मागा. शेवटी तुम्हाला काय हवंय ते महत्वाचं आहे, हो की नाही? हो ना. अभिलाषा, तू एक काम कर, तू एखादी छानशी साडी माग ना. अहो, भरपूर साड्या आहेत माझ्याकडे. सासूबाई, माझं तुमच्याकडचं मागणं म्हणजे मला जे काही मागायचंय तुमच्याकडे ते उधार राहील. नाही म्हणजे मला जेव्हा काहीतरी चांगलं सुचेल ना, तेव्हा मी स्वतः येऊन तुमच्याकडे मागेन. हा, फक्त त्यावेळेला जेव्हा मी तुमच्याकडे मागायला येईन ना, तेव्हा तुम्ही असं बोलल्याचं विसरू नका. हा, नाही विसरणार. तुला जेव्हा पाहिजे तेव्हा तू माझ्याकडे ही गोष्ट मागू शकतेस. थँक्यू हा सासूबाई. विघ्नेश दादा, किती वेळ त्याला यायला? अरे यार, उशीर होतोय खूप. आतमध्ये सगळं झालं सुद्धा. 5-10 मिनिटात पोहोचेल. 5-10 मिनिटात अगदी. अरे असं तू गेल्या अर्धा तासाला सांगतोयस मला. त्याचा नंबर दे, मी फोन लावतो त्याला. अरे मी आता जस्ट फोन केला. काय म्हणाला तो? म्हणाला सिग्नल है, ट्रैफिक जाम है, इसके लिए देर हो रहा है. येईल लगेच. काही काय, किती उशीर होतोय दादा. रिलॅक्स. एक काम कर तू मीराशी आतमध्ये बोलत बस. मी अरे जस्ट आल्यावर लगेच पाठव. मीराशी काय बोलू मी? काल रात्रीपासून एका शब्दाने बोलली नाही ती माझ्याशी. नाराज आहे माझ्यावर. तू मला त्याचा नंबर दे ना. अरे मी केला ना फोन. सांगितलं काय, तू फोन करून काय वेगळं होणार नाहीये. हा, माझा जीव मेटा कुठे आला यार. रिलॅक्स. विश्वास ठेव माझ्यावर. आहे ना विश्वास? लगेच आल्या पाठवतो ना तुझ्याकडे. नक्की? हो, तू हो आतमध्ये. हा, मला लगेच आवाज द्या. होय. विघ्नेश दादा, माझा पेशन्स संपत चाललाय आता. अरे तो कधी येणार? एकदा फोन ट्राय. ऋषी ऐक ना, एक छोटासा प्रॉब्लेम. विघ्नेश रत्न पारखी. हो, विघ्नेश रत्न पारखी. मी थँक्यू सो मच. चल मी पळतो आता. मला ना तुला काहीतरी सांगायचं आहे. ते नंतर, मला आधी मीराकडे देऊ दे. हा, थँक्यू सो मच दादा. इट्स रिअली गुड. तुझ्यामुळे मी मीराला वेळेत देऊ शकतोय. चल आलोच मी. तू ये लवकर. ऋषी
अटेन्शन प्लीज. या. मला तुमच्या सगळ्यांच्या समोर काहीतरी सांगायचंय. वहिनी, आपलं ठरल्याप्रमाणे माझा माणूस दागिने घेऊन आला. तुमचा माणूस कुठे आहे? कॅश, काही क्षणात तो इथे पोचलेला असेल. मला तुम्हा सगळ्यांच्या समोर एक छोटीशी अनाउन्समेंट करायची आहे. गायत्रीजी, आबा, खरं तर माझं आणि मीराचं लग्न झाल्यापासून मी तिला मोठं असं काही गिफ्ट दिलंच नव्हतं. म्हणजे जेव्हा जेव्हा आमच्यात गिफ्ट देण्या घेण्याविषयी बोलणं व्हायचं तेव्हा टिपिकल मीराचं उत्तर मला मिळायचं की मला फक्त ऋषीचं प्रेम हवंय. आणि म्हणून माझ्या या प्रेमळ बायकोसाठी अत्यंत प्रेमाने मी एक छोटीशी भेटवस्तू आणली. तेव्हा तुमच्या सगळ्यांच्या समोर मी माझ्या लाडक्या मीराला विनंती करतो की तिने पुढे यावं आणि माझ्याकडनं ही छोटीशी भेटवस्तू घ्यावी. क्या बात आहे. वा वा. मीरा, अगं ये ना, घे. एक मिनिट. मीरा, मला माहिती आहे तू माझ्यावरती आज खूप रागवलीस. कारण काल रात्री मी फोनवर कुणाशी बोलत होतो, काय बोलत होतो, मी तुला काहीही सांगितलं नाही. आणि तू जाणून घेण्याचा खूप प्रयत्न केलास, पण मी तुला अजिबात कळू दिलं नाही. इतकं की तू नंतर आदळापण सुरू केलीस, रागवायला लागलीस, पण तरी मी तुला चकार शब्दांनी काही सांगितलं नाही. आणि नंतर तर काय, मॅडम माझ्यावरती एवढ्या रागवल्या की शेवटचं ब्रह्मास्त्र म्हणून तिने माझ्याशी बोलणं सुद्धा टाकलं. आणि मीरा, तू एवढी रागवलीस की आज दिवसभरात तू मला संक्रांतीच्या शुभेच्छा सुद्धा दिल्या नाहीस. पण ठीक आहे. पण आता मी तुला एक गोष्ट सांगतो. काल जे मी फोनवर बोलत होतो ना, ते या सरप्राईज साठी. मी याचं प्लॅनिंग करत होतो. सो आय एम सॉरी. मीरा, मी खूप मनापासून तुझ्यासाठी एक गिफ्ट आणलंय. घे, घे ना. थँक्यू. वा, सरप्राईज असावं तर असं. मीरा, अगं मला तरी बघू दे ना.
बाप रे, काय सुंदर आहे. हा हार नक्कीच 2.5 लाखांचा असेल ना? अडीच लाख? अभिलाषा म्हणते ते बरोबर आहे. हो हो, हा हार 2.5 लाखांचा आहे. वा, ऋषी, पण इतकं महागडं गिफ्ट आणायची काय गरज होती? अगं, असू दे, आता त्याने आणलंय ना, आता नको बोल. आई पण मीरा, आणि हे गिफ्ट नुसतं घ्यायचं नाहीये, प्रेमानं घ्यायचं. येऊ का रत्न पारखी? अरे सोनार काका, या ना. या ना काका. नमस्ते रत्न पारखी साहेब. मीच बोलवलं दागिने बघायला. म्हणजे नाही, आवा काय ना, माझी चेन तुटली आहे, तर मी काकांना फोन केला होता की मी पेढीवर येऊन देऊन जाऊ का, तर म्हणाले नको, मीच येतो घरी. काका, खरं तर मी तुमची काल वाट बघत होती. तुम्हाला आज वेळ मिळाला वाटतं. काही हरकत नाही, तुम्ही बसा ना, उभे का आहात, बसा ना. मी चेन घेऊन येते. हा, हो हो. आले. अगं काश्मीरा, अहो, पाहुणे आले, त्यांना तिळगुळ दे. हो देते हा. एक. आले सर. चेन. बरं काका, चेन दुरुस्त झाल्यावर मी पेढीवर घ्यायला येऊ का? नाही, त्याची काही गरज नाही. मी प्रथमेश साहेबांना फोनवरून कळून टाकेल. बरं, चला येतो. काका, तुम्ही आलाच आहात तर मीराचं गिफ्ट बघून जाता का? नाही, कसं आहे ना, आमच्या ऋषीने पहिल्यांदा मीराला दागिन्यांचा हाराचा सेट दिलाय. नाही, चिरंजीवांनी त्यांच्या बायकोला दिलेलं पहिलंच गिफ्ट आहे. अगं मीरा, तू उभी काय आहेस? जाणं पटकन हार घालून ये, म्हणजे सगळ्यांना एकाच वेळी पाहता येईल. हो हो, आलेच. हा, मीरा, कसं आहे ना, तू आधी काकांना सेट दाखवतेस का? त्यांना निघायचं आहे ना.